25 जानेवारी 2012 सकाळची वेळ. पुण्यातील स्वारगेट परिसर नेहमीप्रमाणे गजबजायला सुरुवात झाली होती. पण कुणालाच माहित नव्हतं की पुढच्या काही मिनिटात इथं मृत्यूचं अक्राळ विक्राळ तांडव सुरू होणार आहे. अचानक एसटी डेपोमधून एक एसटी बाहेर पडते, पण तिचा स्पीड आणि दिशा दोन्ही नियंत्रणाबाहेर असतं. त्यावेळी ड्रायव्हिंग सीटवर असतो संतोष माने नावाचा एक बेभान चालक, ज्याच्या डोक्यात काय चाललं होतं हे फक्त त्यालाच ठाऊक होतं. पुढचे 45 मिनिटं वेगाने एसटी पळवत जे दिसेल ते उडवत अख्ख्या पुण्यात त्याने धुमाकूळ घातला होता. त्यात 9 जणांचा बळी तर 30हून अधिक लोक जखमी झाले होते. अशाच घटनेची पुनरावृत्ती पुण्याच्या हडपसर भागात पाहायला मिळाली. 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलानं दारू पिऊन तब्बल 25 ते 30 वाहनांना जोरदार टक्कर दिली. यात अनेक जणांना दुखापत झाली तर बऱ्याच गाड्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. ही घटना काय आहे, त्या अल्पवयीन मुलानं 25 ते 30 गाड्यांना कसं उडवलं, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, पुणे शहर हे गेल्या काही काळापासून केवळ सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी म्हणून नाही, तर रस्ते अपघाताचं आणि बेफाम वाहन चालवण्याच्या जीवघेण्या घटनांचं केंद्र बनत चाललंय. कल्याणी नगर येथील पोर्श कार अपघाताची जखम अजून ताजी असतानाच पुण्याच्या हडपसर भागातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना, कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडवणारी घटना समोर आली. एका 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलानं दारूच्या नशेत बेधुंद होऊन एका अवजड टेम्पोने रस्त्यावरील तब्बल 25 ते 30 वाहनांना एका मागून एक धडक दिली. या भीषण तांडवामध्ये अनेक नागरिक जखमी झाले असून कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालंय. ही घटना केवळ एक अपघात नसून पुणेकरांच्या सुरक्षिततेवर निर्माण झालेला एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. या घटनेनं 2012 मधील एसटी चालक संतोष माने याच्या भीषण तांडवाची आठवण ताजी करून दिली आहे. या संपूर्ण घटनेचा थरार हडपसर येथील मांजरी बुद्रुक आणि शेवाळवाडी परिसरामध्ये घडला. काल संध्याकाळच्या सुमारास जेव्हा रस्ते नोकरदार, व्यावसायिक आणि सामान्य नागरिकांच्या गर्दीने गजबजलेले होते, तेव्हा अचानक एका भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने रस्त्यावरच्या वाहनांना उडवायला सुरुवात केली. हा टेम्पो एक 17 वर्षांचा अल्पवयीन मुलगा चालवत होता, ज्याच्याकडे वाहनाचा कोणताही परवाना नव्हता. आणि अत्यंत गंभीर बाब म्हणजे तो पूर्णपणे दारूच्या नशेत धुंद होता. दारूची नशा इतकी टोकाची होती की त्याला आपल्या समोर काय येतंय आणि आपण काय करतोय याचं कसलंच भान नव्हतं. त्याने सुरुवातीला एका दुचाकीला धडक दिली. त्यानंतर तिथं थांबून लोकांची मदत करण्याऐवजी किंवा गाडीचा वेग कमी करण्याऐवजी त्याने घाबरून किंवा नशेच्या भरात गाडीचा ॲक्सेलरेटर अधिकच वाढवला. त्यानंतर सुरू झाला मृत्यूचा थरार. हा टेम्पो रस्त्यावरून जाताना समोर येणाऱ्या प्रत्येक वाहनाला, मग ती दुचाकी असो, रिक्षा असो की चारचाकी असो, सर्वांना अक्षरशः हवेत उडवत पुढे जात होता. माध्यमांच्या माहितीनुसार हा देखावा एखाद्या हॉलिवूड पटातील विध्वंसक दृश्यासारखा होता. टेम्पो चालक मुलगा इतका बेभान झाला होता की रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाड्यांनाही त्यानं सोडलं नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या पादचाऱ्यांनी जीव वाचवण्यासाठी इकडे तिकडे धाव घेतली. अनेक दुचाकी स्वार रस्त्यावर कोसळले. काहींच्या गाड्या टेम्पोच्या चाकाखाली येता येता वाचल्या. रस्त्यावर केवळ लोकांचा आक्रोश, ओरडणे आणि गाड्यांचे तुटणारे भाग यांचाच आवाज येत होता. टेम्पोने सलग 25 ते 30 गाड्यांना उडवलं, ज्यामुळे संपूर्ण हडपसर परिसरात प्रचंड घबराट आणि दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. या अपघाताची मालिका पाहून स्थानिक नागरिकांचा संताप अनावर झाला. काही धाडसी तरुणांनी आपल्या दुचाकीवरून त्या टेम्पोचा पाठलाग सुरू केला. शेवटी एका ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्यामुळे आणि नागरिकांनी टेम्पोला चारही बाजूंनी घेरल्यामुळे तो टेम्पो थांबला. संतप्त जमावाने त्या अल्पवयीन मुलाला खाली खेचलं आणि त्याला बेदम चोप दिला. त्यानंतर तात्काळ हडपसर पोलिसांना पाचारण करण्यात आलं आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली. मंडळी, या घटनेने पुणेकरांच्या मनात 2012 सालच्या संतोष माने प्रकरणाच्या भीषण आठवणी जागा केल्या. 25 जानेवारी 2012 रोजी पुणे एसटी डेपोमधून संतोष माने नावाच्या एका एसटी चालकाने नशेत आणि मानसिक विकृतीतून पूर्ण एसटी बस पळवली होती आणि पुण्यातील स्वारगेट परिसरात तब्बल 45 मिनिटं धुमाकूळ घातला होता. त्या घटनेत संतोष मानेने अनेक वाहनांना उडवत 9 जणांचा बळी घेतला होता आणि 30हून अधिक लोकांना जखमी केलं होतं. हडपसरमधील या अल्पवयीन मुलाने केलेल्या कृत्याची तुलना आता थेट संतोष माने प्रकरणाशी केली जाते. दोन्ही घटनांमध्ये एकच साम्य आहे: वाहनावरील पूर्ण सुटलेला
ताबा, नशा आणि समोर येणाऱ्या निष्पाप लोकांच्या जीवाची पर्वा न करता वाहन चालवणं. मंडळी, संतोष माने हा प्रौढ होता आणि एसटीचा अधिकृत चालक होता. तर हडपसरमधील या घटनेत हा मुलगा केवळ 17 वर्षांचा होता. एका अल्पवयीन मुलामध्ये एवढी हिंमत आणि अशी गुन्हेगारी प्रवृत्ती येणं ही संतोष माने प्रकरणापेक्षाही अधिक भयानक आणि चिंताजनक बाब मानली जाते. या संपूर्ण प्रकरणानं समाजात, कायद्याच्या क्षेत्रात आणि पालकांच्या भूमिकेवर अनेक गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ज्या मुलाकडे अधिकृत ड्रायव्हिंग लायसन्स नाही, जो कायद्यानुसार अज्ञान आहे, त्याच्या हातात इतका मोठा अवजड टेम्पो आलाच कसा? हा टेम्पो कोणाचा होता? तो टेम्पो मालकाने किंवा त्याच्या पालकांनी त्या मुलाला चालवायला का दिला? की त्या मुलाने तो चोरून आणला होता? जर तो टेम्पो कोणाच्या मालकीचा होता, तर त्या मालकावर फौजदारी गुन्हा दाखल का होऊ नये? ड्रायव्हिंग लायसन्स नसताना अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणं ही पुण्यात अत्यंत सामान्य बाब बनली आहे आणि हडपसरची घटना याच दुर्लक्षाचा परिपाक आहे. लायसन्स नसताना अशा अवजड गाड्या रस्त्यावर धावतात आणि पोलिसांना त्याचा पत्ता लागत नाही. ही वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर मोठी चपराक आहे. दुसरा अत्यंत गंभीर प्रश्न म्हणजे अल्पवयीन मुलांमधील वाढतं अंमली पदार्थांचं आणि दारूचं व्यसन. 17 वर्षांच्या मुलाला दारू सहज उपलब्ध कशी होते? पुण्यात बेकायदेशीर पब, हॉटेल्स आणि दारूची दुकानं अल्पवयीन मुलांना दारू विकतात का? कल्याणी नगर अपघातानंतर पुण्यात पब आणि हॉटेल्सवर मोठी कारवाई झाल्याचा दावा प्रशासनानं केला होता. पण हडपसरमधील घटना दाखवून देते की जमिनीवरील परिस्थिती अजिबात बदललेली नाही. अल्पवयीन मुले दारू पिऊन रस्त्यावर मृत्यूचा तांडव घालत आहेत आणि समाज हतबलतेनं पाहते. मंडळी, हडपसर पोलिसांनी या प्रकरणात कठोर पावलं उचलत गुन्हा दाखल केलाय, परंतु समाजात यामुळे प्रचंड संताप आहे. नागरिकांचा सवाल आहे की प्रत्येक वेळी अशा मोठ्या दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागं होतं का? वाहतूक पोलीस केवळ पावती फाडण्यात आणि दंड गोळा करण्यात मग्न असतात. मात्र दारू पिऊन बेफाम गाडी चालवणाऱ्यांवर किंवा लायसन्स नसलेल्या अल्पवयीन मुलांवर त्यांची नजर का पडत नाही? जर वेळीच अशा मुलांवर आणि त्यांच्या पालकांवर कठोर कारवाई झाली असती, तर काल हडपसरमध्ये 25 ते 30 गाड्यांचा चक्काचूर झाला नसता आणि अनेक निष्पाप नागरिक जखमी झाले नसते. हडपसरची ही घटना म्हणजे पुणे शहरासाठी एक धोक्याची घंटा आहे. जर आत्ताच अल्पवयीन मुलांच्या हातात पडणारी वाहने, त्यांना मिळणारी दारू आणि कायद्याचा नसलेला धाक या गोष्टींवर नियंत्रण मिळवलं नाही, तर भविष्यात पुण्याच्या रस्त्यांवर प्रत्येक दिवशी एक नवा संतोष माने किंवा एक नवा अपघात पाहायला मिळेल. बाकी मंडळी, तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि आमच्या विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.